मस्त बनलेला आहे आवळ्याचं जाम। पाहू शकता किती छान बनलेला आहे। लहान मुलं आवळ्याचा कुठलाही प्रकार खात नाहीत, त्यामुळे आवळ्याचं जाम बनवलेलं आहे। आवळा खाणं खूप गरजेचं आहे, मुलं खाणार नाहीत असं, त्यामुळे आवळ्याचं जाम बनवलेलं आहे। मस्त झालाय, टेस्ट ही खूप छान झाली। चला तर मग कसा बनवायचा ते व्हिडिओला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आवळ्याचा सीझन चालू आहे, तर हे फ्रेश आवळे घेतलेले आहेत मी। अर्धा किलो हिरवे स्वच्छ पाहून घेतलेले आहेत आवळे, डाग वगैरे नसले पाहिजेत त्याला। आणि आपल्याला पाण्याला उकळी घ्यायची आणि चाळणीमध्ये उकडायला टाकायचे। 7 ते 8 मिनिटांमध्ये उकडून होतात। त्यावरती आता झाकण ठेवायचे आपल्याला आणि 7 ते 8 मिनिट उकडून घ्यायचे व्यवस्थित। फुल फ्लेमवरती सुद्धा चालते। पाहू शकता उकडून झालेले आहेत। असे फुटले की बंद करायचे गॅस आपल्याला आणि थोडे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला फोडून घ्यायचे, त्यातल्या बिया वेगळ्या करायच्यात। जास्त शिजवायची गरज नाही। मुलांना नक्की आवडेल, नक्की बनवून पहा आवळ्याचा जाम। अशा प्रकारे सोलून घेतलेले आहे व्यवस्थित, बिया वेगळ्या करून। आता आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची। पेस्ट बनवून घेतलेली आहे। थोडासा एक अर्धा तुकडा राहतो। अशा प्रकारे राहिलेले पण दुसऱ्या याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। ती आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आता। मस्त बारीक झालेला आहे आवळा। आता जेवढा आवळ्याची पेस्ट आहे तेवढंच आपण साखर घेतलेली आहे। 1 चमच्याचा अंदाज मी तूप घेतलेला आहे। त्यामध्ये दालचिनी आणि 4-5 लवंग टाकलेले आहेत, त्यामुळे छान स्वाद येतो। मी चितळेचं तूप वापरलेलं आहे। आपल्याला त्यामध्ये आता पेस्ट घातलेली आहे, तिला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। चिकटली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची, नाहीतर कलर चेंज होतो। सारखं हलवत राहायचं आहे। थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर घालून घ्यायची। कमी घातली तरी चालेल, पण शक्यतो तेवढीच लागते, म्हणजे त्याचा तुरटपणा जाणवत नाही। तुरट लागले तर मुलं खाणार नाही। आवळ्यात खूप विटामिन असतात, त्यामुळे आवळा खाणं खूप गरजेचं आहे। त्यामध्ये थोडेसे आवळ्याचे तुकडे राहिलेले आहेत, ते काढून घ्यायचे आपल्याला, जर कदाचित गेले असले चुकून तर। अशा प्रकारे हलवत राहायचे आपल्याला, खाली चिटकू द्यायचं नाही। थोडीशी मीडियम फ्लेम करून आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचे, म्हणजे ते उडते। ते पाक झाल्यामुळे उडतं, त्यामुळे मी वेलची पूड घातलेली आहे, साखर घालून बारीक केलेली आहे, त्यामुळे पांढरा कलर दिसतो आहे। अशा प्रकारे हलवत राहायचे, चिटकू द्यायचं नाही। पाहू शकता आता
10 मिनिट लागलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं जायफळ घातलेलं आहे मी. कलर चेंज झालेला आहे. असं एका डिशमध्ये घ्यायचं आणि खाली नाही आला की समजायचं आपला जाम तयार आहे म्हणून. आपला जाम तयार झालेला आहे. आता आपल्याला काढून घ्यायचा आहे. एकंदरीत सर्व अर्धा तास लागतो बनवण्यासाठी. तयार आहे आपला आवळ्याचा जाम. किती झटपट झालेला आहे पाहू शकता. मस्त. माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त मस्त बनवून खात राहा. मस्त रहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.